नाशिकमधील आर्टिलरी सेंटर रोडवरील कपालेश्वर सोसायटीमधील फ्लॅटवर राहणाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर श्रीकांत प्रसाद पर्हे वय 27 यांच्या निवासस्थानी पुण्याच्या जीएसटी इंटेलिजन्स पथकाने शनिवारी धाड टाकली। ही कारवाई करताना कोपरगावचा धागा समोर आल्याने प्रकरणात नवीनच वळण आले आहे। सदर युवक ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून व्यवसाय करत असल्याची माहिती असून कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहार कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। तपास सुरू असताना संबंधित फ्लॅटमधून एक बंदूक आणि 6 काडतुसे आढळल्याने पथकाने तातडीने स्थानिक पोलिसांना पाचारण केले। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छाप्यादरम्यान बनावट इनव्हॉइस आणि कर चोरीचे स्पष्ट संकेत मिळाले असून एकूण अंदाजे 4 कोटी रुपयांची रोकड सापडल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। मात्र याबाबत जीएसटी विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। तपासादरम्यान कंपनीचे सर्व्हर, हार्ड डिस्क, USB ड्राईव्ह आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। जीएसटी अधिकारी मनोज चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून श्रीकांत पर्हे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या नाशिकमधील कारवाईनंतर कोपरगाव शहरातील बेट भागातील पर्हे यांच्या घरीही छापा टाकण्यात आला। कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली असून शनिवारी रात्री उशिरा पथकाने सर्व तपास पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे। कोपरगावातील छाप्यातही मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्याची चर्चा असून यासाठी काही पतसंस्थांची नोटा मोजण्याची यंत्रे वापरण्यात आली असल्याचंही बोललं जात आहे। अपुऱ्या अधिकृत माहितीतून मिळालेल्या अंदाजानुसार नाशिकमध्ये सुमारे 3 कोटी आणि कोपरगावात 1 कोटी रुपयांची रोकड सापल्याचं प्राथमिकता कळतंय। या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे। सध्या जीएसटी इंटेलिजन्स विभागाकडून सखोल चौकशी सुरू असून अधिकृत माहिती जाहीर झाल्यावरच संपूर्ण घडामोडीचा उलगडा होणार आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।